गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपण सर्वजण या ठिकाणी पालक म्हणून आलेलो आहोत। मी काही कीर्तनकार म्हणून आता बोलत नाही, मी ओवीची आई म्हणून इथं आज उभी आहे। आणि खरं तर मला खूप आनंद वाटतोय मी जो डिसिजन घेतला ओवीच्या बद्दल, कारण सगळे पालक तुमच्यासारखाच विचार मी करते आत्ता। कारण आज आपण सगळेजण बऱ्यापैकी प्रत्येकाकडं अर्निंग आहे, पैसे आहेत, आणि कधीतरी वाटतं की आपल्या अवतीभोवतीची जी लोक आहेत म्हणजे आपली बहीण भावंड यांच्या बरोबरीनं आपली पण मुलं इंग्लिश मिडियमला शिकावीत। प्रत्येक पॅरेंट्सला कुठंतरी एक सल असते मनामध्ये, ती मला पण वाटायची। मी ओवीच्या बद्दल सर ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी, आणि मग त्याची सल मी कौस्तुभच्या बाबतीत पूर्ण केली। त्याला मी चांगल्या शाळेमध्ये, मी नाव घेत नाही, पण मी तिथं त्याला ॲडमिशन घेतलं। पण ज्यावेळी ओवी 4 वर्षाची होती, मी हिच्याबद्दल मुद्दामून पॅरेंट्स लोकांसाठी बोलते, शी इज अ ॲबनॉर्मल गर्ल। कारण वाघ सरांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती होतं, ज्यावेळी मी हिचं ॲडमिशन घेतलं त्यावेळी हिला फिट येत होती, आणि गेली 7 वर्ष तिला एक औषध मी देत होते। म्हणजे मी तिच्यासमोर कधीच हे बोललेले नाही, मी आज बोलते, आज तुम्हाला पण सांगते। आणि आज तिला 100 पैकी 99 मार्क्स पडले नवोदयमध्ये। मला खूप अभिमान वाटतो। ज्यावेळी मी वाघ सरांना बोलले होते की सर तिचा असा प्रॉब्लेम आहे, तर गेली 4थीच्या क्लासपर्यंत सर तिला कधी ओरडले नाही, रागवले नाही, तिला कधी बोलले नाही। एक दिवस सरांना विचारलं, सर हिची प्रगती कशी आहे? सर बोलले, मॅडम ओके, पण मी तिला कधी तुम्ही सांगितल्यापासून ओरडत नाही। मी म्हटलं, सर डोंट वरी, मी तिला कधी त्या गोष्टीचं फिलिंग येऊ दिलं नाही, तुम्ही पण तिला बिंदास ओरडत जा, म्हणजे नॉर्मल मुलांसारखं तिला ट्रीट करा। हे सांगितल्यापासून सरांनी पण तिला नंतर ओरडायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली, आणि 1 वर्षामध्ये तिचा मला रिझल्ट खूप चांगला दिसला, मार्क्स पण चांगले। मी 100% सांगते, मी कीर्तनकार होते इवन आहे म्हणजे, आणि माझे मिस्टर जॉबला आहे। आम्ही दोघंही बाहेर राहतो इकडं मनसरला। आमचे आजी बाबा म्हणजे हिचे आजी बाबा, आई वडील घरी नाही, आम्हाला दोघांना सगळं बघायचं आहे। आम्ही दोघं बाहेर आहे, म्हणजे यांना खूप मोठं स्ट्रगल आहे ॲज अ मुलं म्हणून, आणि ते प्रत्येकाला आपण केलेलं आहे, म्हणून तिनं पण करावं असं मला वाटत होतं। ते सगळं करून तिनं चांगला अभ्यास केला, त्याचं सगळे श्रेय मी या शाळेला देते, 100% वाघ सरांना देते, सगळ्या शिक्षकांना देते। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्या ज्यावेळी पॅरेंट्स मीटिंग झाली सर मी त्यावेळी आले, सगळ्यात मोठं श्रेय, जसं गावात हरिनाम सप्ताह तुम्ही करता, म्हणजे सगळे गावकरी मिळून गावात मोठे मोठे कार्यक्रम करता, यात्रा करता, त्याचप्रमाणे या पिंपळ गावामध्ये मी आवर्जून सांगेन, कुठेही मला उभं करा, मी 100% सांगेन, इथं शालेय जी समिती, जे शिक्षक लोकांच्या नंतर जे शाळेतले किंवा गावातले गावकरी, ते सुद्धा 100% या शाळेकडे इतकं लक्ष देत आहेत, आणि त्याचंच फळ आज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय। असंच पॅरेंट्स लोकांनी, गावकऱ्यांनी जर असं शाळेंकडे लक्ष दिलं तर एक शाळा पिंपळगावच्या शाळेसारखी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि मराठी शाळेतले विद्यार्थी असेच आपल्या भारताच्या नकाशात चमकल्याशिवाय राहणार नाही, असं मला वैयक्तिक वाटतं। सर मनापासून धन्यवाद। आता कौस्तुभ पण तुमच्या ताब्यात आहे। थँक्यू। रामकृष्ण हरी।